नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज बनवणार आहोत आपण बटाट्याचे वेफर्स. तर बटाट्याचे वेफर्स हे आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये बनवणार आहोत. ज्यावेळी म्हणजे संध्याकाळी, कारण की काही महिलांना जागा नसते सुकवण्यासाठी. मग अशा वेळी काय करणार, मग घरामध्येच फॅनच्या खाली संध्याकाळी मी बनवत आहे. तर बघा, हे छान असे फुलून मस्त होतात आणि कुरकुरीत होतात. जरी येल्लोइश दिसत असले थोडेफार, आणि हे संध्याकाळच्या वेळेतलं आहे त्याच्यामुळे तर जास्त येल्लोइश दिसत असेल. थोडंसं येल्लो दिसलं तरी पण त्याचा कलर कोणताही प्रकारे चेंज होत नाही. एकदम व्हाईट होतात आणि खायला पण खूप छान लागतात. तर बघा, असे कुरकुरीत वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला छान असे बटाटे घ्यायचे आहेत. बघा किती छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. प्रत्येकीला उपवासाला मीठ टाकून आपला कोणताही मसाला टाकून जरी खाल्ले आणि मुलांनाही घरामध्ये दिले तर छान असतात हे चिप्स. तर बघा, अशी मी 2 किलोच्या प्रमाणात बनवते. 2 किलोच्या प्रमाणात जर बटाटे बनवायचे असतील, वेफर्स बनवायचे असतील, जास्त वेळ लागत नाही. कमी वेळेमध्ये आणि जास्त प्रमाणात होतात. तर बटाटा बघा असा घ्यायचा आहे. जो नवीन बटाटा येतो ना बाजारात, तो घ्यायचा आहे आपल्याला. जुन्या बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे कधी-कधी त्यावर स्टार्च राहिले तर वेफर्स हे आपले आलू चिप्स लाल होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून आणि खूप वेळा धुवायचे, जरा 4-5 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. आता बटाटे बघा छान असे मी त्यावरची सालं काढून घेतली आणि सालं काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला एका किसणीने ते छान किसून घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये पण खिसू शकता, पण मग खिसताना त्रास होऊ नये म्हणून मी एका ताटामध्ये खिसला आहे. मग खिसल्याच्या नंतर पूर्ण एक बटाटा किंवा अर्धा बटाटा जर तुम्ही खिसून घेत असाल तर छान असं किसून घ्यायचं पटापटा, आणि किसायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही पटपट खिसत राहिलात तर ते नंतर पाण्यामध्ये टाकायचेच आहेत आपल्याला. तर असे छान पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. तर सगळे चिप्स मी किसून घेणार आहे. तर बघा, मी सगळे चिप्स ज्या बटाटे आहेत ते किसून घेतले आणि त्याचे वेफर्स बनवून घेतले आहेत. तर आता हे स्वच्छ अशा पाण्याने धुवायचे आहेत. 2-3 पाण्याने असे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे, विदाऊट एनी तुरटी आणि किंवा कोणत्याही प्रकारचा तुरटीचा वापर न करता आपण करणार आहोत. तर बघा, अंधार आहे दिसत आहे. तर मग आता संध्याकाळचे 10-10:30 वाजले आहेत. तर मग मी आता पाणी ठेवलं आहे. पाणी ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये 2-2.5 चम्मच मीठ टाकलं आहे. पाणी हे जास्त आहे त्याच्यामुळे, आणि थोडंसं जास्त असल्यावरती कसं त्यामध्ये मिठाचं प्रमाण मग आपल्या बटाट्यांना व्यवस्थित होतं वेफर्सला. तर बघा, नळाखाली आणखीन एक वेळा जेव्हा टाकायचे आहे तेव्हा मी स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून पूर्ण स्टार्च जे आहे याचं निघून जाईल. आणि नंतर मग पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये हे चिप्स घालून घ्यायचे आहेत बटाट्याचे, आणि छान घालून घेतल्याच्या नंतर याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. जेवढे ज्या प्रमाणात बसतील तुमचं जेवढं पातेलं मोठं असेल त्या प्रमाणात टाका. एका बॅचमध्ये जर तुमचं पातेलं मोठं असेल तर एका बॅचमध्ये पण होतील, पण माझे 2 बॅचमध्ये होतील. तर यावरती आपल्याला 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचं, आणि थोडंसं गरम पाणी झाल्यासारखं वाटलं, ट्रान्सपरंट झाल्यासारखे वाटले बटाटे वेफर्स, की आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते. हे काढताना एक काळजी घ्या, कारण की पाणी हे खूप गरम असतात आणि वेफर्सही गरम असतात, भाजायची शक्यता आहे. त्यामुळे सावकाश करा आणि व्यवस्थित करा. तर बघा, अशी आपल्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे हे बटाटे, हे चिप्स, आणि नंतरच्याला हे जे आहे त्याचं पाणी निचरण्यासाठी एका पातेल्यावर मी ठेवून घेतलं. बघा, वाफा निघताना दिसत आहेत. तर बघा, हे नंतर जे पाणी निघालं होतं ते मी यामध्येच टाकून घेतले, आणि त्यानंतर दुसऱ्या बॅचसाठी मी बटाटे टाकून दिलेत. बघा किती स्वच्छ पाणी आहे बटाट्यांचं, वेफर्सचं. थोड्याही प्रमाणात स्टार्च यामध्ये राहिलं नाही आहे. त्यामुळे बटाटे आपले जे वेफर्स आहेत ना ते पांढरे शुभ्र होणारच. त्यानंतर मला वाटलं की थोडंसं मीठ कमी आहे, म्हणून मग मीठ टाकून घेतलं थोडंसं दुसऱ्या बॅचसाठी. आणि इकडे बघा, फॅन खाली मी एक साडी अंथरून घेतली आहे, आणि त्या साडीवरती वेफर्स आपल्याला टाकून द्यायचे आहेत, म्हणजे पसरवून घ्यायचे आहेत. छान एक करून असं पसरून घ्यायचं, आणि छान मी पसरून घेतले मस्त बघा. या पसरून घ्यायला थोडा वेळ लागतो, पण हरकत नाही आहे, घरामध्ये बसून होऊ शकते, तर का नाही.
तर बघा असे छान वेफर्स सगळीकडे पसरून घ्यायचे पूर्ण. तिकडली बॅच दुसरी पण रेडी झाली आहे आणि ती मी काढून पाणी निचरण्यासाठी ठेवले. तर असे बघा छान असे चिप्स सुकून घेतले आम्ही आणि मग सकाळी उठल्यावर बघा हे असे तयार झाले. सकाळी तरी पण ही 6ची वेळ आहे त्यामुळे मी काढून ठेवते. बघा असे असे छान पांढरे शुभ्र झाले आहेत आणि तळून बघितल्यावरती बघा हे असे छान पांढरे शुभ्र होतात. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.